एकदा कधी तुम्ही या भाजीची चव घेतलात तर तुम्ही पुन्हा ह्या भाजी कधी नाही म्हणू शकत नाही. एवढी ही भाजी चांगली होता. ही भाजी आमच्या कोकणात मिळणार नाही, पण पुण्यात मिळता. वर्षातनं एकदा हिवाळ्यात जेव्हा जेव्हा ही भाजी बाजारात येता तेव्हा मी एकदा तरी ही भाजी आणतोय आणि मनसोक्त खातोय. ही असा हरभऱ्याच्या पानांची भाजी आणि मी करते याची ही पातळ भाजी. या भाजीची खास गोष्ट म्हणजे ही न धुता करायची, नाही त्याची चव जाता. तर ही घेतलंय मी कुकरमध्ये. यामध्ये चणा डाळ, शेंगदाणे घातलंय, पाणी घातलंय आणि 7 ते 8 शिट्टे करून शिजवून घेतले. भाजी जरी चांगली शिजली तरी एकाना चांगला असा घोटून घ्यायचा, त्यामुळे ना ही चांगली भाजी मिळून येता. ही काढली आता दुसऱ्या भांड्यामध्ये, कारण भाजी फोडणी देतले मी कुकरमध्ये. त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरा ह्या घातलं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि असं हिरवं ठेचो करून घेतलं. फोडणीसाठी कुकरमध्ये घातले तेल. तेलामध्ये ही लाल मिरची आणि ह्यो ठेचो. ठेच्याचा कलर बदललो की घालायची ही भाजी. जेवढी भाजी पातळ तेवढा घातला पाणी की 5 ते 7 मिनिटं ही अशी शिजवून घेतली. छान या भाजीचं घरभर घमघमाट सुटलो की भाजी आपली तयार झाली. अशी भाजी करा, खावा आणि कशी झाली तर सांगा विसरा नका.